हॅलो फ्रेंड्स, आता आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्येच आपण फाइंड द व्हॅल्यू ऑफ केच्या व्हॅल्यू फाइंड कशा करायच्या हे आपण इथं पाहणार आहोत. लक्ष द्या. आणि हा क्वेश्चन असतोच आणि केची व्हॅल्यू फाइंड करून आणि दुसरी एखादी छोटी व्हॅल्यू त्याच्यामध्ये केची व्हॅल्यू फाइंड केलं तर काढायला विचारतात. असे विचारतील फाइंड द व्हॅल्यू ऑफ के अँड ऑल्सो फाइंड 0 is less than equal 0 is less than x is less than 0.5 असे p असे विचार. प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज किंवा असं विचारण्याची पद्धत आहे x is less than 0.5 मग लेस दॅन किती असा प्रश्न असा प्रश्न विचारतील बघा. क्वेश्चन p x is less than equal 0.5 याच्या मिडल बद्दल रेंज घेतली आणि आन्सर विचार कसाही विचारू शकतो. 0 to 0.05 विचारतील किंवा x is 0 लेस दॅन इक्वल 0.5 पण 0.5 पेक्षा लेस दॅन म्हणजे 0 आहे, 0 पासून घेऊ शकतो. असा क्वेश्चन तुम्हाला पुढे केची व्हॅल्यू फाइंड केल्यानंतर विचारू शकतात. पहिला केची व्हॅल्यू कशी फाइंड करायची मित्रांनो पाहूया आपण. अतिशय सोपं, अतिशय सुंदर. एवढ्याच आता इंटिग्रेशन चॅप्टर मधले सगळे फॉर्म्युल्याची काही गरज भासणार नाही, एवढेच फॉर्म्युल्याची आपल्याला गरज भासणार आहे. ते फॉर्म्युले तुमच्या समोर आहे. आता मी काय करतो नेहमीप्रमाणे इंटिग्रेशन लिमिट काय तुमच्याकडं 0 to 1 इंटिग्रेशन 0 to 1 f of x dx equal to f of x is integration 0 to 1 k x square 1 minus x dx k x square into bracket 1 minus x dx 0 to 1 मल्टिप्लाय करायचं के आणि लक्षात घ्या या प्रोबॅबिलिटीची सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इक्वल टू 1. मग अशी एका व्हिडिओमध्ये आपण काय केलंय तर सगळ्या प्रोबॅबिलिटीची ॲडिशन काय असते 1. त्यामुळे के ची व्हॅल्यू काढताना नेहमी इक्वल टू काय घ्यायचंय 1. के ची व्हॅल्यू काढताना फक्त इक्वल टू 1 घ्यायचं. 0 to 1 के एक्स स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करूया. x square into 1 x square minus x square into x x cube dx. आता आपण हा k कॉन्स्टंट इक्वल टू 1 त्यामुळे आपण इकडे डबल इक्वल नसून आपण काय करूया देअरफॉर साइन करू म्हणजे डबल इक्वल नको. देअरफॉर k इज अ कॉन्स्टंट आणि या प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेऊ कुठल्या फॉर्म्युल्याने n च्या फॉर्म्युल्याने. म्हणजे इथं हा n आहे त्यात +1 करायचं डिवायडेड बाय तोच घ्यायचं म्हणजे n+1 इथं गेले तर तेच खाली घ्यायचं. n+1 इथं असेल तर तेच n+1 खाली घ्यायचं म्हणजे इथे n आहे त्याच्यात +1 केला म्हणजे x³/3 झाला मायनस इथं क्यूब आहे बघा क्यूब कसा झाला समजलं का x² × 1 x² x² × x x³ याचा एक 1+1 केला 4/4 समजलं का पहा 0 to 1 म्हणजे इथं आपण मल्टिप्लाय केल्यामुळे ही टर्म आली. इथं इंटिग्रेशन घेतल्यामुळं आफ्टर टेकिंग द इंटिग्रेशन x³/3 minus x² x⁴/4 means n+1 by n+1 n+1 3/3 n+1 4/4. put upper limit equal to 1 k into bracket upper limit is 1 put here 1 cube 1/3 minus 1 cube 1/4 it is the first minus upper limit lower limit 0 0 by anything 0 0 by anything 0 so here 0 it is not necessary to write the 0 हे तसं 0 झालं. बघा आता बघा याची क्रॉस मल्टिप्लिकेशन करा therefore k into bracket 4 minus 3 divided by 12 cross multiplication equal 1 cross multiplication 4 minus 3 divided by 12 किती झालं बघा 4 minus 3 is 1 so k into 1/12 equal to 1 आणि हा 1/12 रेसिप्रोकल केल्यानंतर k ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे k equal to only 12. It is the value of k. Find the value of k 1/12.
1/12 लक्षात घ्या, सिंपल थिंग आहे. हा 12 इथे कसा आहे, डिवाइड आहे. तो तिकडे गेल्यानंतर काय झाला, मल्टिप्लाय. 1 × 12 काय, सिंपल थिंग आहे. काय रेसिप्रोकल नाही म्हटलं तरी काय डोक्याला टेन्शन घेऊ नका. तर हा जो 12 जो आहे तो 12 इथे डिवाइड आहे, त्या RHS ला गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल, 12 होईल. आता त्यांनी क्वेश्चन विचारल्यानंतर आपल्याला के ची व्हॅल्यू मिळालेली आहे. के किती मिळाला, 12. आणि क्वेश्चन विचारलेलं असतं पुढे अल्सो फाइंड p ऑफ x इज लेस दॅन इक्वल 5 असं विचारतील, किंवा 0 इज लेस दॅन x इज लेस दॅन 0.5. त्याला कुठला जरी विचारला तर रेंज आपल्याला घ्यायची आहे एकाच पद्धतीनं, कोणती, 0 to 5. आता बघा, हा फॉर्मॅट सेमच. ह्या फॉर्मॅटमध्ये मी काहीही चेंज करणार नाही, फक्त के ची व्हॅल्यू पुट आउट करणार. जिथं के आहे ना तिथं पुट आउट करणार मी. फक्त चेंज काय होईल बघा, लिमिट 0 to 0.5. बघा, म्हणजे पहिला के फाइंड करून घ्यायचा, आणि जेव्हा के फाइंड करता तेव्हा इक्वल टू 1 पाहिजे. आता आपल्याला हे जेव्हा प्रोबॅबिलिटी काढता तेव्हा के ची व्हॅल्यू फाइंड झालेली आहे, त्यामुळे हा इक्वल टू 1 येणार नाही. एवढाच चेंज लक्षात ठेवा. दुसरा सेकंड इक्वेशन, त्यात सेकंड एक्झाम्पल मी जेव्हा सॉल्व करतोय, पहिला काय केलं आपण, फाइंड के फाइंड केलो. आता ह्याची व्हॅल्यू फाइंड करायची असेल, प्रोबॅबिलिटी ऑफ 0 इज लेस दॅन x इज 0.5, ही जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर आपल्याला 1 घ्यायचं नाही. फॉर्मॅट हाच, फक्त लिमिट काय ना, 0 to 0.5. बघूया, 0 to 0.5, 0 to 0.5 काय आहे, तसंच फंक्शनच ते ना. नंतर 0 to 0.5, फक्त के च्या ठिकाणी काय ठेवणार आहे मी, तर 12. काय ठेवणार, 12. तर आलेला आहे आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये काढलेला आहे, तो इथे येणार फक्त 12. 0 to 0.5 हे असंच येणार, x³ 3 - x⁴/4. सेम, काहीही चेंज नाही करायचाच नाही, फक्त लिमिट चेंज करणे आणि इक्वल टू 1 घ्यायचं नाही. आता आपण व्हॅल्यू पुट आउट करूया. बघा, व्हॅल्यू पुट आउट करून दाखवतो. 12, आता इथं आपण आता इक्वल टू, तिकडे इक्वल टू 1 नसल्यामुळे इथं आपण इक्वल टू म्हणायला काय हरकत नाहीये, प्रत्येक वेळेला इक्वल म्हणायचं. 12 0.5 चा क्यूब डिवाइडेड बाय 3 मायनस 0.5 चा रेज टू 4 डिवाइडेड बाय 4 मायनस, हे झालं पहिलं. आणि ते 0 जर ठेवला तर तो 0 येणार, त्यामुळे तो काही विषय नाही. 0 जर पुट आउट केलं तर ते 0 येणार, त्यामुळे ते सोडून द्या. फक्त एवढंच सॉल्व करायचं आहे. 12 0. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 into 0.5 चा क्यूब 0.125, 5 चा क्यूब करायचा, 5 चा क्यूब, 5 into 5 into 5, 5 into 5 25, 25 into 5 125 यार बघा, मायनस 5 चा रेज टू 4, 5 into 5 into 5 into 5 4 times, 5 5 25, 5 5 25, 25 into 25 625. तो इथे घ्यायचा 625, आणि किती डेसिमल, 4 डेसिमल, 1 2 3 4 पॉइंट. लक्षात घ्या, 625 मध्ये 1 2 3 4 9 0 घ्या पॉइंट, आणि इथं 5 चा क्यूब किती त्याला 0.1, आणि डिवाइडेड बाय 12 कॅन्सल. रिमेन याची मल्टिप्लिकेशन करू, 125 into 4 करू, 125 into 4 ते येईल 5. बघा, 125 into 4, 4 5 are 20, 4 2 are 8 plus 2 10, आणि 4 1 are 5, मीन्स 500. किती डेसिमल घ्यायचे, 3 डेसिमल, म्हणजे असे ना 0.500. आणि याला 3 ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. इथं 3, इथं मल्टिप्लाय काय असणार आहे 3. माझं थोडी मिस्टेक झाली बघा, तर इथं 3 into 0.0625 असं आहे. क्रॉस आता 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे 625 ला. 625 into 3
3 5s are 15, 3 2s are 6 plus 1 7, 3 6s are 18. किती डेसिमल 1 2 3 4 1 2 3 4 minus 0.1875 यांची सबट्रॅक्शन येईल ते आन्सर. म्हणजे काय 0.500 अजून एक झिरो घेऊया का 4 डेसिमल जिथं आले 0.1875 10 सपोज केला 10 मायनस 5 इथं हँड ओव्हर घेतला इथं 10 सपोज केला 10 मायनस 8 2 हँड ओव्हर इथं घेतला 10 सपोज केला 10 मायनस 9 1 9 कुठला 8 प्लस 1 9 आणि 5 मायनस 1 4 इज द आन्सर 4125 0.4125 समजलं का बघा. फाइंड केची व्हॅल्यू के फाइंड करायचा आणि एक घ्यायचा. समजलं तुम्हाला. हा व्हिडिओ जर समजला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अतिशय सुंदर सुंदर तुम्हाला एक्झाम्पल सेंड करेल.